डोक्यावरची केस जातातच. आणि ते गेलं डॉक्टरकडे, आणि डॉक्टरकडे गेल्यावर ते उपचार करणारे डॉक्टर होते. डॉक्टर कोणते? डोक्यावर त्यांच्याकडे उपचार केला की केस आणणारे. पण पेशंटनं बघितलं, म्हणला डॉक्टरकडे आलोय हे खरंय, पण माझ्या डोक्यावरचे केस बघण्यापेक्षा पहिले ह्या डॉक्टरच्या डोक्यावर केस नाहीत म्हणून, माझ्या डोक्यावर कधी आणू शकतो? नाही आणू शकत. तसं संसारातले दुःख जर संसारी व्यक्तीला सांगितले तर तुमच्या दुःखाचं निराकरण होणार नाही. म्हणून महाराज म्हणजे सांगायचं कोणाला? विचार केला, या जगामध्ये सामान्य माणसाची तळमळ करणारे कोण आहे? या जगामध्ये आपल्यासारख्याला समजून घेणार कोण आहे? मोठ्या लोकांकडे गेलं तर मोठी लोक आपलं ऐकणार नाही. ज्ञानी नको, योगी नको, महात्मे नको, जपी नको, तपी नको, हे सगळे आपापल्या अहंकारात दंग झालेले. काय झालेले? दंगी झालेले. ज्ञानोबराय म्हणले ना, ज्यांनी योग केला या सगळ्या लोकांना सिद्ध्या प्राप्त झाल्या, पण त्यांच्या मनात काय भरलेला आहे? दंभ दंभ भरलेला. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. महाराज म्हणतात ते दंभी झाले. कोणी आपापल्या गर्वामध्ये गर्विष्ठ आहेत, तिथं माझ्यासारख्याच कोण ऐकून घेणार आहे? मग असं करतो, जरा विचार केला तुकोबारायांनी, संतांकडे पाहिलं. पण आता संत वेगवेगळे होते. असं म्हणले, एका संतांना सांगण्यापेक्षा सगळ्या संतांनाच आपलं दुःख सांगू. अभंगाचं प्रथम चरण. Thank you.